नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये। आज आपण बघणार आहोत तर कंपास पेटीमधील जी आपली काही साधन सामग्री आहे यांची ओळख आपण बघणार आहोत। प्रत्येकाकडे शाळेत आल्यानंतर एक कंपास पेटी असते आणि कंपास पेटीमध्ये त्याच्यात विविध साहित्य असतं। त्यातल्या काही साहित्याचं आपल्याला नाव माहीत असते, तर काही साहित्याचे आपल्याला इथे जाणून घ्यायचे। आता पेन, पेन्सिल, रबर यांचं तर माहीतच आहे, पण भूमितीतल्या आकृत्या काढताना आपल्याला जे साहित्य अवगत असायला पाहिजे, ज्याची माहिती आपल्याला असायला हवी, तर त्या साधनाची, त्या इन्स्ट्रुमेंटची आपल्याला इथे माहिती करून घ्यायची आहे। तर सर्वप्रथम आपल्याकडे येत आहे ती म्हणजे मोजपट्टी। आता अशा प्रकारची मोजपट्टी सर्वांच्या कंपास पेटीमध्ये पाहायला मिळते, बरोबर। तर यामध्ये काय, तर जेव्हा आपण कंपास पेटी उघडतो तर त्याच्याकडे त्या कंपास पेटीच्या अशा दोन्ही बाजूने काय दिसतात, तुम्हाला रेषा दिसतात। अशा छोट्या छोट्या रेषा दिसतात। इथे एकाच बाजूने दाखवत आहे, पण जी आपली मोजपट्टी आहे तर आपल्या कंपास पेटी मधली, तर त्याच्या दोन्ही बाजूने आपल्याला काय दिसतात, अशा प्रकारच्या काय दिसतात, छोट्या छोट्या रेषा दिसतात। आता यामध्ये जे अंतर असते दोन्ही बाजूने कंपास पेटीच्या, तर एकीकडून असते सेंटीमीटर मध्ये, तर दुसरीकडून असते इंच मध्ये। एकीकडून सेंटीमीटर तर दुसरीकडून कुठे असते, इंचामध्ये असते। आता लक्षात घ्या की इथं जी ही मोठी लाईन दिसते तुम्हाला, इथे इथे अशा प्रकारची, तर इथं ही 1 सेंटीमीटर बनते आणि हे मधात जे असतात तर हे एकंदरीत म्हणजे ही मोठी एक लाईन झाली, त्यानंतर 1 2 3 4, पुन्हा एक छोटी मोठी असते, त्या मोठीपेक्षा थोडी लहान 5 6 7 8 9 आणि 10 अशा प्रकारचे काय असते, रेखांकन असते तुमच्या स्केल वरती, किंवा त्यालाच आपण मोजपट्टी म्हणतो। तर इथे शून्यापासून सुरुवात होती आणि साधारणतः 15 सेंटीमीटरची जी मोजपट्टी म्हणजे स्केल असते ती आपल्या कंपास पेटीमध्ये दिलेली असते। याचा उपयोग कशासाठी केला जातो, तर याचा उपयोग आपल्याला विविध प्रकारच्या ज्या रेषा आहेत त्यांच्या मोजमापासहित आखण्यासाठी, सरळ रेषा काढण्यासाठी किंवा समांतर रेषा काढण्यासाठी याचा उपयोग आपल्याला येतो। याचा उपयोग जसे आपण समोरचे व्हिडिओ अपलोड करू तसं आपल्याला याची माहिती कळणारच आहे। याशिवाय अगोदरही आपण याचा बराच वापर केलेला आहे। आता यानंतरचा जो 2 नंबरचा आहे तो म्हणजे आहे कोनमापक। हा जो आहे हा आहे कोनमापक। आता हा प्रत्येकाच्या कंपास पेटीमध्ये असतो आणि त्यालाच कोणी आपल्या भाषेत डी आकृती ही म्हणतो। ही डी आकृती किंवा याला जर आपण काय म्हणतोय, कोनमापक म्हणतोय। तर बघा यामध्ये काय असते, 2 प्रकारच्या रीडिंग असतात, म्हणजे 2 प्रकारे अंक नमूद केलेले असतात। एक असतात तर क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेने, जशी घड्याळ आपली काय फिरते अशा प्रकारची फिरत असते, तर घड्याळाच्या दिशेने घड्याळ कशी फिरते, तर आपली अशा प्रकारे फिरते। तर ही झाली घड्याळाच्या दिशेने, म्हणजेच याला आपण क्लॉकवाईज म्हणतो किंवा घड्याळाच्या दिशेने म्हणतो। आणि अँटी क्लॉकवाईज म्हणजे काय, तर घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, त्याला आपण म्हणतो अँटी क्लॉकवाईज। अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेने पण पहा काय केलेले, तिथं अंक नमूद केले ते 0 10 20 30 40 50 60 70 80 90 100 110 120 130 140 150 160 170 आणि 180 अशा प्रकारे काय केलं, घड्याळाच्या दिशेने पण काय केले तर अंक वर टाकलेले आहेत। आणि घड्याळाची जी विरुद्ध दिशा म्हणजे ज्याला आपण अँटी क्लॉकवाईज म्हणतो, या दिशेने पण आपण काय टाकलेले आहेत, अंक टाकले, जसे की 0 10 20 30 40 50 60 70 80 90 100 110 120 130 140 150 160 170 आणि 180 यामध्ये आपल्याला प्रत्येक 180 अंशापर्यंतचा कोन मोजण्याची इथे आपल्याला काय मुभा आहे। म्हणजेच सरळ कोन जसे आपण अगोदरच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये शिकलो, शून्य कोन, त्यानंतरचा
लघुकोन, त्यानंतरचा 90 अंशाचा आपला काटकोन, त्याच्यानंतरचा विशाल कोन आणि सरळ कोन, इथपर्यंत आपल्याला या कोन मापकामध्ये आपल्याला मोजता येते. आता याच्यापेक्षा जर मोठे जर मोजायचं असेल तर पहिल्यांदा सरळ रेष मारून घेऊ, सरळ कोन काढून त्याच्यानंतरचे पुन्हा त्याच्यात आपल्याला अधिक करता येतात, किंवा एक पूर्ण कोन मापक मिळतो बाजारामध्ये जो की अशा गोल आकाराचा असतो, त्याचाही तुम्ही वापर करू शकता. आता लक्षात घ्या, आपण कोन मापक पाहिला, या कोन मापकामध्ये काय काय आहेत, काय काय घटक दिले आपण ते पण बघितले. परंतु आता एखादा कोन आपल्याला मोजायचा तर याचा वापर कसा करायचा, तर बघा याचा आपण एक छोटस एक प्रात्यक्षिक बघूया. यासाठी मी सर्वात अगोदर एक स्केल घेतो इथे आणि स्केलचा वापर करून एक अंदाजे एक कोन काढतो. बघा म्हणजे एकावर एक काय केले मी, अशा प्रकारे हा कोन काढला, बरोबर. आता या कोनाचं माप मला माहित नाही किती अंशाचा आहे, हा अंदाजे कोन काढला. आता कोन मोजायचा आहे मला, तर हा मी काय करणार, इथे सर्वप्रथम जो आहे आपला काय ठेवणार, कोन मापक ठेवणार, बरोबर. आता ही मला कोणीकडून कोणीकडे मोजायचं. आता हा कोन जर मोजायचा, हा क्लॉकवाईज आहे की अँटी क्लॉकवाईज, म्हणजे घड्याळाच्या दिशेने मोजायचा आहे की घड्याळाच्या विरुद्ध दिशेने मोजायचं, यासाठी काय करावं लागेल मला. आता जर मी बघितलं, आता काय कळते मला की मी हा अँटी क्लॉकवाईज म्हणजेच घड्याळाच्या विरुद्ध दिशेने हा कोन मोजणार आहे. यासाठी मला इथे कोन मापक ठेवावे लागेल आणि कोन मापक ठेवल्यानंतर लक्षात घ्या, आता इथे कोन मापक ठेवल्यानंतर काय करेन मी, या इथपर्यंत येणार कोन मोजेन. तर इथे जर मी केलं तर 53 अंशाचा कोन भरतोय. किती, 53 अंशाचा. आता लक्षात घ्या, यातली जी खालची रिडिंग असते, खालच्या बाजूनं 0 ते एकूण 180 पर्यंतची जी रिडिंग दिलेली, हे अंक दिलेले, तर हे दिलेले आहेत आपले अँटी क्लॉकवाईज. ही खालची जी रिडिंग दिलेली आहे आपल्याला ही दिसते तुम्हाला, मी जे तुम्हाला माऊसच्या कर्सरने दाखवत आहे, तर ही काय आहे, तर ही आहे अँटी क्लॉकवाईज. जर तुमचा कोन अँटी क्लॉकवाईज असेल किंवा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने तुम्ही मोजत असाल तर खालच्या रिडिंगचा वापर करावा लागतोय. परंतु जर एखादा कोन, जसं की तुम्हाला त्याचे एक छोटं प्रात्यक्षिक करून दाखवतो मी. अजून एक मी कोन काढला आणि याच्यावरती पण काय काढलं, एक रेष मारली आणि ही एक रेष मारली आणि एक कोन तयार झाला बघा. आणि याच्यात पण काय केलं, एक कोन काढला. आता इथे काय करावं लागेल मला, बघा प्रत्येक वेळेस वेगळं घेत आहे मी, रिडिंग ह्या वेगवेगळ्या येत आहे. यावेळेस काय करावं लागेल, तर बघा प्रत्येक वेळेस काय व्हायली, रिडिंग बदलत चालली. इथे 90 आली होती, इथे 100 आली. आता लक्षात, म्हणजेच काय, तर इथे पहिला हा जो ए कोन आहे, ए कोन मध्ये मी काय घेतलं, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन काय केलाय, कोन मोजलाय. बघा या दिशेने, एक मिनिट, कोणत्या दिशेने मोजला होता आपण, या दिशेने कोन मोजला होता, जो की आपल्याकडे 53 अंश आला होता. किती आला होता, हा 53 अंशाचा कोन आला होता. त्यानंतर इकडे जर आता अशा प्रकारे इथे काय केली मी, ही आतली रिडिंग घेतली, ती बाहेरची रिडिंग घेतली का, तर नाही. त्यानंतर इथे बघा, इथे जर मी ठेवलं व्यवस्थित, ओके, इथे ठेवल्यानंतर आता इथं काय रिडिंग येते, तर बघा आता ही 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110, त्यानंतर ही आली 112 पर्यंत. म्हणजे हा जो कोन तयार व्हायला, तर हा व्हायला 112 अंशाचा कोन. म्हणजे आपल्याला दोन्ही बाजूचे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज दोन्ही दिशेने आपल्याला काय करतात, तर या कोन मापकाद्वारे कोन मोजण्याचं काम आपल्याला करता येते, किंवा कोनही ओळखता येतो. शून्य कोन कोणता, किंवा लघु कोन कोणता, 90 अंशाचा कोन कोणता, विशाल कोन कोणता, सरळ कोन कोणता, प्रविशाल कोन कोणता, पूर्ण कोन कोणता. आलं लक्षात. यानंतरचा बघा, हा 3 नंबरचा आहे आपल्याकडे कंपास. याचं सगळ्यात जास्त महत्व म्हणजे
एखादा सारखा कोन जर कोन काढलेला असेल सुरुवातीचा, तर त्यासारखा कोन काढण्यासाठी किंवा दिलेला कोन दुभागण्यासाठी, म्हणजे कोन दुभाजक काढण्यासाठी किंवा एखादा रेषाखंड दुभागण्यासाठी याचा वापर केला जातो. याच्याकडे एक पेन्सिल असते आणि हा अशा प्रकारे कार्य करत असतो. हा कर्व काढत असतो. एक बिंदू किंवा याच्यापासून आपल्याला काय काढता येतं, तर एक वर्तुळही आपल्याला काढता येतं. बघा, एक छोटंसं याचं प्रत्यक्ष बघू आपण. एक वर्तुळ काढून बघूयात. इथे काय घेतला, एक बिंदू घेतला मी आणि यामध्ये एक अंतर घेतलं, म्हणजेच वर्तुळाला जी त्रिज्या असते, आपण म्हणतो त्रिज्या, तर ती त्रिज्या घेऊन एक काय काढला, एक परफेक्ट वर्तुळ काढला. लक्षात. तर कंपासच्या सहाय्याने आपण बरीच कामं करू शकतो, जसे की एखादा रेषाखंड दुभागणे, एखादा कोन दुभाजक काढणे किंवा वर्तुळ काढणे, परिवर्तुळ काढणे आणि बरेचसे कामे आपण या कंपासच्या सहाय्याने करू शकतो. आता हा 3 नंबरचं साधन झाल्यानंतर नंतरचं साधन पाहू, याला म्हणतो आपण गुण्या. बघा, बरेच कन्स्ट्रक्शन वर्क असते, आपण आपल्या गावाकडच्या भाषामध्ये त्यांना मिस्त्रीचे जे काम असते, तर तिथे अशा प्रकारचा जे 2 भिंती जिथं जोडल्या जातात तिथं अशा गुण्याचा वापर केला जातो. किंवा प्रत्येक जे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असतात त्यांनाही यांचा वापर करावा लागतो. आता हे गुण्या 2 प्रकारच्या 2 आकृत्या दिसतात तुम्हाला. आपल्याला माहित नसेल तर माहित सांगतो मी की प्रत्येक त्रिकोणाचे माप हे किती असते, 180 अंशाचे. म्हणजे त्रिकोणाला किती, एकूण 3 कोन असतात. ही त्रिकोण आकृती दिसत आहे ना आपल्याला, 1, 2 आणि 3 असे 3 कोन असतात आणि तिन्ही कोनाचं माप मिळून 180 अंश होते. तर इथलचा जो हा कोन असतो, हा असतो किती, तर 90 अंशाचा. त्यानंतर इकडचा किती असेल, तर इकडचा असतो 30 अंशाचा आणि इकडचा असतो 60 अंशाचा. हा झाला 60 अंशाचा, म्हणजे 30, 60, 90. हा जो दिसतोय गुन्हा तुम्हाला, हा 30, 60, 90 अंशाचा असतो. याचं मापन हे असते. आणि हा जो दिसतो तुम्हाला, हा एक समद्विभुज त्रिकोण असतो. म्हणजेच याचं माप जर आपल्याला ठरवायचं झालं तर एक कोन हा 90 अंशाचा आणि इतर दोन कोन हे 45 अंशाचे असतात. म्हणजे 45, 45, 90 एकूण किती झाले, 180. म्हणजे यालाच आपण 45, 45, 90 चा गुण्या असंही म्हणता येईल. 45, 45, 90 किंवा 30, 60, 90 अशा प्रकारे 2. याला आपल्या बोलीभाषेत लहाना गुन्हा किंवा याला मोठा गुन्हा असेही म्हणता येईल. परंतु गुन्ह्याचे हे तुम्हाला 2 प्रकार इथे समजले असतील. एक झाला 30, 60, 90 आणि दुसरा झाला 45, 45, 90. आता याच्यापासून आपल्याला समांतर रेषा काढता येतील, त्यानंतर एखाद्या रेषेवरती लंब टाकता येईल. आता लंब टाकण्याचं एक छोटस प्रात्यक्षिक आपण इथं बघूया. एक रेष मारली मी साधारण, आणि त्यानंतर याच्यावर मी जर गुन्हा ठेवला अशा प्रकारचा, आणि याच्यावरती अजून एक काय करता येईल मला, उभी रेष मारली, तर इथं होणारा कोन हा काय असतो, 90 अंशाचा. आणि या 90 अंशाचा कोन झाला म्हणजे जिथे काय केला आपण, गुण्याचा वापर. जसं आपण कोन मापकाचा वापरही करूनही 90 अंशाचा कोन काढू शकतो, परंतु गुण्याचा वापर करूनही आपण 90 अंशाचा किंवा मग 60 अंशाचा किंवा 30 अंशाचा किंवा लहाना गुन्हा जो 45, 45, 90 असते, त्याच्यातल्या 45 आणि 90 अंशाचा कोन आपल्याला काढता येतो. म्हणजे गुन्ह्याचा वापर करून आपण कोणकोणते कोन काढू शकतो, तर 30 अंशाचा कोन काढू शकतो, त्यानंतर 45 अंशाचा कोन काढू शकतो, त्यानंतर 60 अंशाचा देखील कोन काढू शकतो, आणि शेवटचा म्हणजे 90 अंशाचा कोनही आपण काढू शकतो. अशा प्रकारे आपण गुन्ह्याचा वापर करून काय करू शकतो, तर बरेच विविध कोनाचे माप काढू शकतो किंवा कोन तयार करू शकतो. आता नंतरचा आहे कर्कटक. आपल्या इथं सिस्टममध्ये कर्कटक स्पेशल नसल्यामुळं आणि कर्कटकाचा वापर आपण इथं कंपासचाच चित्रण दाखवलेलं आहे. कर्कटक हा
दुसरं काही नसून तर कंपासचाच एक भाग आहे. फक्त कर्कटकामध्ये काय असतं, तर इथं जी आपण पेन्सिल वापरतोय, या पेन्सिल नसून असाच भाग काय असतो, दुसऱ्या बाजूने असतो. म्हणजे याच्यातले जे दोन्ही पण टोक असतात हे लोखंडाचे असतात. आणि कर्कटकाचा वापर हा आपण प्रामुख्याने 2 रेषाखंड सारखे आहेत का नाही, किंवा 2 बिंदूमधलं अंतर हे सारखं आहे का नाही, हे बघण्यासाठी करत असतो. समजा आपण आता या कर्कटकाने काय एक याचे आपण एक छोटं प्रात्यक्षिक मी तुम्हाला दाखवतो. बघा, सुरुवातीला काय केलं, एक मी काय करतोय, इथं 6 सेंटीमीटरची एक रेष मारतो. 6 सेंटीमीटरची रेष मारल्यानंतर आता ही आपल्याला माहिती आहे की ही किती, 6 सेंटीमीटरची मी रेषा मारून घेतली. त्यानंतर आता या कर्कटकावरून आपल्याला माहित नाही किती आहे, पण ही 6 सेंटीमीटरची आहे का नाही आपण मोजूयात. त्याच्यासाठी काय केलं, मी अंतिम बिंदू घेतला, बरोबर. आता अशाच प्रकारे आपल्याला 6 सेंटीमीटरची जर इथं काढायची झाली, तर मी काय करेन, थोडासा इथे बघा, आणि ही 6 सेंटीमीटरची इथे का नाही बघावं लागेल ना आपल्याला. यासाठी पुन्हा पहा किती आलेली आहे, तर ही एकंदरीत 6 सेंटीमीटरची आपल्याकडे रेष तयार झालेली आहे. तर कंपासचा वापर हा आपण काय, 2 बिंदूमधलं अंतर किंवा एखादा सारखे रेषाखंड आहेत का नाही, रेषाखंडाची एकरूपता बघण्यासाठी आपण कर्कटकाचा वापर करतो. आता सर्वात महत्वाचा आपल्याला जो शिकायचा मुद्दा आहे, या सर्व जे साधन आहेत या कंपास पेटीमधले, ते साधनाचा वापर करून आपल्याला शिकायचंय की कोन दुभाजक जो आहे हा कसा काढायचा. आता इथे पहा, आपण पाहिले की कंपास पेटीमध्ये साधनाची ओळख, यालाच आपण कोनमापक, याला मोजपट्टी आणि याला कंपास असं म्हणतो. तर याला गुण्या आणि याला कर्कटक म्हणतात. आणि यापासून आपल्याला 90, 30, 60 आणि 45 गुण्याचा वापर करून आपल्याला कोन काढतो. कोन दुभाजक म्हणजे त्याला आपण अँगल बायसेक्टर म्हणतो. हा कसा काढायचा, तर हा आपण इथे बघणार आहोत. याचे प्रात्यक्षिक आपण बघणार आहोत छोटंसं, आणि त्यामध्ये कंपासच्या सहाय्याने कोन दुभाजक कसा काढायचा, तर हे महत्वाचं आपल्याला इथे बघायचं आहे. तर सुरुवातीला आपण काय करूयात, स्केल घेऊ. स्केल घेतल्यानंतर याच्यावरती एक रेष मारून घेऊ. सुरुवातीला थोडं वरती घेतो मी, त्यानंतर काय घेतली, एक अंदाजे 10.4 सेंटीमीटरची काय घेतली, रेष मारून घेतली. त्यानंतर अंदाजे एक कोन काढू, आणि एक कोन काढला मी, बरोबर. आता हा इथे काय झाला, एक कोन तयार झाला. सर्वांना माहिती आहे की अशा 2 भुजा जिथे जोडल्या जातात आणि येथे जो तयार होतो याला आपण काय म्हणतो, शिरोबिंदू. तर हा एक कोन तयार झाला. आता या कोनला काय करायचं, आपल्याला दुभागायचं. म्हणजे याची दुभागणी म्हणजेच काय, तर 2 सारखे भाग करणे. मग आता इथे कोन हा किती अंशाचा आहे, याचं माप किती आपल्याला माहित नाही. मग आपण काय करणार, याच्यासाठी 2 पद्धती येतात. एक तर आपण आपल्या जो कोन मापक आहे याचा वापर करू शकतो, बरोबर. आता आपल्याला माहिती आहे कोन मापक ठेवला तर हा किती भरतोय, हा भरतो 63. तर 63 भागिले 2, उत्तर किती येते आपल्याकडं, 32.6 आणि 31.5 अंशाचा काय होतील, याचे 2 कोन तयार भेटतील आपल्याला, बरोबर. परंतु आपल्याला काय करायचं, इथं आपल्याला कोन मापकाचा वापर न करता जो आपला हा कंपास आहे याचा वापर करायचा. मग हा कोन मापक आपण इथून काढून टाकूयात. मग आता काय करायचं आपल्याला, कंपास जे हे लोखंडी टोक असतं, लोहाचं टोक असतं, हे ठेवून याच्यावरती काय करूयात, आपण कर्व मारूया. आता एक काय केलं बघा, वाटलं तर तुम्ही असा पूर्ण एक मारू शकता, किंवा अंतर न बदलता दोन्ही बाजूला, दोन्ही भुजाला समान अंतराने आपण 2 कर्व मारू शकता. पहा, दोन्ही पद्धतीमध्ये सारखंच. एक तर काय केलंय बघा, मी सांगतो तुम्हाला, असा पूर्ण कर्व मारला, बरोबर. किंवा काय करू शकतो आपण,
अगोदर एक भुजा मारली, यामधलं या दोन टोकामधलं अंतर न बदलता पुन्हा समोर घेऊन पुन्हा एक कर्व मारला. बघा यामध्ये फरक काही पडणार आहे का? नाही. फक्त इथं काय होईल, एक तुटक रेष तयार होईल, किंवा आपण जर सरळ मारला अशा प्रकारचा तरीही चालते. त्यानंतर हा काय घेतला मी, बाजूला घेतला थोडा, आणि आता इथे काय झाले तर आपल्याकडे दोन छेदन बिंदू इथे तयार झाले. आता दोन छेदन बिंदू तयार झाल्यानंतर पहिले जे छेदन बिंदू आहे जिथे आपला कर्व किंवा परिघ जो छेदल्या गेला आहे, कंस छेदल्या गेला आहे, असे दोन कंस, एक कंस पूर्ण मारून घेतला. त्यानंतर काय केलं, आता लक्षात असू द्या की इथं आपल्याला या दोन बिंदू मधलं अंतर घ्या किंवा यांच्यापेक्षा जास्त घ्या, याच्यापेक्षा निम्मे किंवा निम्म्यापेक्षा कमी आपल्याला अंतर घ्यायला चालत नाही. बघा आपण अंदाजे जर इथं निम्मे अंतर पकडलं तर हे दोन याला पकडू, दोन एकमेकाला छेदणार नाही. हे जे आपण दोन कंस काढणार आहोत हे एकमेकाला छेदले जाणार नाही. म्हणून मी काय करतो, इथं साधारणतः या दोन बिंदूच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतो आणि कर्व मारतो. बघा हा पहिला कर्व मारला. आता अंतर बदलायला नको, नाहीतर आपला जो कोन दुभाजक आहे हा चुकेल. आता न बदलता मी काय केलं, या दुसऱ्या बिंदूवरती ठेवला आणि अजून एक कर्व मारला, म्हणजे हा कंस मारला, आणि हे दोन्ही कंस काय केले तर दोन्ही बिंदू काढलेले हे एका बिंदूत छेदले. हे दोन्ही कंस इथे छेदले. छेदल्यानंतर काय करायचं आपल्याला, तर छेदल्यानंतर यामध्ये एक रेष मारून घ्यायची आपल्याला अशा प्रकारची. आलं लक्षात? अशा प्रकारची जर आपण याच्यात काय केली, रेष मारून घेतली, आता उठायला येईल तुम्हाला. बघा म्हणजेच आपण काय केलं तर याला आपण काय काढलेला आहे, कोन दुभाजक. म्हणजेच हा पण किती असेल, हा जर पूर्ण 63 अंशाचा असेल तर हा असेल 31.5 अंश, आणि हा पण किती असेल 31.5 अंश. अशा प्रकारे आपण कोन दुभाजक इथे शिकलेलो आहे. जे कोन दुभाजक कसा काढायचा हे आपण शिकलो. आता पहा अजून काही कृती आपल्याला दिलेली सांग. कंपासच्या सहाय्याने कोन दुभाजक काढणे. यामध्ये पहा पहिल्यांदा असा कर्व मारला, याला आपण नावही देऊ शकतो. हा समजा इथे नाव दिलं की ABC, तर याला पण आपण नाव देऊ शकतो. हा झाला A, B आणि C. हा ABC कोण होता, आणि याला आपण कुठे कुठे दोन पॉइंट केले तर PQ. हा P आणि हा Q, आणि इथे जिथे झाला तर याला O नाव दिलं तर आपण याला नाव देऊ शकतो O. अशा प्रकारे आपण काय काढला तर कोन दुभाजक काढलेला आहे. आता दुसरं आहे की दिलेल्या कोनाच्या मापा एवढे माप असणारा कोन कंपास पट्टीच्या सहाय्याने काढणे. म्हणजे इथं कोन दुभाजकायचा का आपल्याला, तर नाही. याच्यासाठी पहा, म्हणजे सुरुवातीला मी काय करतो, एक अंदाजी एक कोन काढून घेतो. बरोबर, एक रेष मारून घेतली, त्याला आपण बेस लाईन म्हणू शकतो किंवा पाया. त्यानंतर इथून जाणारी एक रेष मारून घेतली मी. म्हणजे अशा प्रकारचा मी काय केलं, एक कोन काढला. परंतु या कोणाचा माप माहित नाही, पण याच्या सारख्या मापाचा आपल्याला काय काढायचा आहे, आता कोन काढायचा आहे. बरोबर, तर याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, आता काय करतोय मी, अजून एक रेष मारतो समांतर, किंवा एक रेष मारून घेतली. आता काय करायचंय मला, तर आता आपला जो कंपास आहे याचा वापर करायचा. कसा करायचा तर बघा, आता एक इथे काय केलं मी, इथे शिरोबिंदूवर काय ठेवला, हा कंपास ठेवला, आणि त्याच्यानंतर काय करतोय मी, एका विशिष्ट आकारावर, जे किती घेऊ शकता तुम्ही, अशा प्रकारचा कर्व मारला. बरोबर, बघा पुन्हा इथे ठेवला. ठेवल्यानंतर यातलं अंतर बदलता कामा नये. जसं आपण इथं कर्व मारला तसाच आपल्याला काय करायचं आहे, इथे पण कर्व मारायचं आहे. पहा पुन्हा सांगतो मी काय केले, इथे ठेवला,
आणि अशा प्रकारचा हा आपण कर्व मारला, म्हणजे कंस काढला, नंतर इथे ठेवला आणि पुन्हा एक कंस काढला. बरोबर. आता कंस काढल्यानंतर पहा, आता काय करायचंय, आपल्याला एक माप घ्यायचं. आपण माप कसं घ्यायचं शिकलो कर्कटकाच्या सहाय्यानं. तर इथे आपण ठेवल्यानंतर लक्षपूर्वक ऐक. आता इथे काय केलं, हा बिंदू आणि हा बिंदू मध्ये अंतर किती आहे बघितलं आपण. या दोघात अंतर समजा एवढं आहे. आता हा फिक्स केला. आता अंतर बदलता कामा नये. जिथे आपला पहिला कंस छेदला त्या कंसाच्या बिंदूवरती ठेवून काय करायचं, आपल्याला एक अजून असा कर्व मारायचा. मारला. आता मारल्यानंतर बघा, आता आपला जे कंपास आहे याचं काम इथे संपलेलं आहे. बरोबर. म्हणजे आपल्याला इथे एक बिंदूच भेटला आणि या बिंदूतून या बिंदूत जाणारी आपल्याला रेष मारायची. याच्यात आपण काय करू शकतो, मोजपट्टीच्या सहाय्याने हे दोन बिंदू जोडू शकतो. बघा, आणि हे बिंदू जोडल्यानंतर काय होईल, तर यामधून सारख्याच आकाराचे आपल्याला सारख्याच मापाचे आपल्याला दोन कोन मिळतील. आता हे दोन कोन एकरूप आहेत का नाही ते कसे बघणार, तर पहा. सुरुवातीला काय केलं मी, इथे ठेवल्यानंतर पहिला कोन मोजला. हा किती भरतोय, तर हा भरतोय 54 अंशाचा. आणि नंतरचा हा पण आता 54 अंशाचा भरतो का नाही बघा. आला 54 अंशाचा. बघा, हा काय झाला, तर हा पण काय झाला, 54 अंशाचा आपण कोन काढला. म्हणजे आपण या व्हिडिओ लेक्चर मध्ये काय शिकलो, तर एखादा कोन कसा काढायचा, म्हणजे एखादा कोन कसा दुभागायचा आणि एखादा एकरूप कोन कसा काढायचा, याविषयी आपण याच्यात सविस्तर माहिती पाहिलेली आहे. बरोबर. तर याचा वापर म्हणजे इथे सराव संच तिसरा दिलाय की कंपास पट्टीतील योग्य साहित्य वापरून आपल्याला खाली कोन काढायचे कंपास व पट्टीचा उपयोग करून आणि ते दुभागायचे. म्हणजे 50 अंशाचा कोन किंवा 115 अंशाचा, 80 अंशाचा किंवा 90 अंशाचा हे कोन कसे काढायचे आपण शिकलेलो आहोत. तरी पण एक कसे दुभागायचे ते शिकलो, पण कोन कसा काढायचा तर याच्याविषयी एक थोडक्यात माहिती सांगतो मी. एक थोडक्यात माहिती सांगतो, पहा. पहिल्यांदा सगळ्यात सुरुवातीला काय करायचं, तर एक रेष मारून घ्यायची. त्याला पानाचं टोक काढायचं. आपल्याला किती मापाचं सांगितलं, 50. तर 50 मापाचा काढण्यासाठी आपला काय घ्यायचं आहे, याला काय म्हणतो, तर याला म्हणतो आपण कोनमापक. कोनमापक काढल्यानंतर 50 अंश कुठे येते ते बघायचं. त्याला 50 अंश. त्यानंतर पेनाच्या सहाय्याने काय करायचं, एक बिंदू काढून घ्यायचा. मी हा बिंदू काढला. त्यानंतर तुमचं स्केल घेऊन किंवा मोजपट्टी घेऊन 50 अंशाचा हे जे बिंदू आहेत हे बिंदू जोडायचे. म्हणजे हा काय झाला, 50 अंशाचा कोन आपण काढला. आणि याला कसं दुभागायचं, याला दुभागायची क्रिया आपल्याला माहीतच आहे. तर बघा कसा दुभागायचं. काय घेतलंय मी, इथे घेतलेलं आहे एक कंपास आणि त्याच्यावरून कंस काढले. कंस काढल्यानंतर अजून पुन्हा हीच क्रिया अंतर न बदलता दोन्ही येणाऱ्या बिंदूवरून आखली आणि स्केलच्या सहाय्याने काय करतोय मी आता, हे दोन्ही बिंदू जोडून घेऊयात. म्हणजे आपण काय काढला, हा जो 50 अंशाचा कोन होता त्याचे कोन दुभाजक काढले आणि कोन दुभाजक काढल्यानंतर आपल्याला 25 अंशाचे असे हे दोन कोन भेटलेले आहेत.
तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये एवढंच. यानंतरची जी माहिती आहे, यानंतरचे जे पार्ट आहेत हे पुढच्या व्हिडिओ सिरीजमध्ये येतीलच. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी, कल्पनात्मक शिकण्यासाठी किंवा तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी आजच कापसे गुरुजी या यूट्यूब चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार.